आमच्याकडे यायला पाहिजे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ऐका बरं का, माणूस किती पण कठीण असला ना, पण झुडपाच्या सावलीकडे जर तो आला ना, आपोआप त्याचं अंतःकरण फुटलं जातं. येशूच्या प्रभावाखाली तुम्ही जर आला ना, आपोआप तुमच्या अंतःकरणाला तोडण्याचं काम प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम करतं. आपोआप. का तुमचं अंतःकरण कठीण आहे याचं कारण पण तुम्हाला सांगतो. अजून तुम्ही झुडपाच्या आश्रयाला आले नाहीत. अजून एक ख्रिस्ताचा प्रभाव तुमच्या जीवनामध्ये नाही. कठोरता येण्याचं कारण का? एक व्यक्ती कठोर असण्याचं कारण अगदी स्पष्ट आहे, त्याच्या हृदयामध्ये ख्रिस्त नाही. कठोर अंतःकरण. तुम्हाला माहिती का, स्तेफन वाढप्याचं काम करत होता आणि वाढप्याचं काम करता करता तो पवित्र आत्म्यानं भरला. योहान प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असताना त्याच्याकडे पवित्र आत्मा नव्हता आणि पवित्र आत्मा नसल्या कारणानं एका ठिकाणामध्ये एका गावामध्ये येशू शुभवर्तमान सांगण्यासाठी गेला आणि शुभवर्तमान सांगल्यावरती लोक ख्रिस्ताचा स्वीकार करायला तयार नाही, शुभवर्तमानावरती विश्वास ठेवायला तयार नाही. तेव्हा योहान काय म्हणतो माहिती का, स्वर्गातनं अग्नी पाठवून या लोकांचा नाश करून टाका. कठोर हृदय. ख्रिस्ताबरोबर चालला पण ख्रिस्त त्याच्यामध्ये नव्हता ना. आमची पण अवस्था तशीच आहे. आम्ही ख्रिस्ताबरोबर चालतो पण ख्रिस्त आमच्यामध्ये नसतो, मग कठोरपणा असतो. कठोरपणा जायला पाहिजे ना. कसा कठोरपणा जाणार? स्तेफनावरती पवित्र आत्मा आला. आता स्तेफनाला दगडमार केली जात आहे, त्याच्या अंगावर दगड मारली जात आहे, रक्तबंबाळ झालेले असते. पण आणि स्तेफना ख्रिस्ताच्या प्रभावाखाली असल्या कारणानं, झुडपाखाली असलेल्या कारणानं शास्त्र सांगतं, स्तेफन म्हणतो, हे प्रभू, हे पाप यांच्या माथी मोजू नका. आता ख्रिस्ताचा प्रभाव, ख्रिस्त क्रुसावरती काय म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ते त्यांना कळत नाही. ख्रिस्ताचा प्रभाव स्तेफनावरती, मग तुमच्यावरती तो प्रभाव का नाही? का तुमचं अंतःकरण कठीण आहे? मला कधी कधी दुःख वाटतं हो. आम्ही ख्रिस्ती असतो पण आमच्यावरती ख्रिस्ताचा प्रभाव नाही, रडत नाही आम्ही एकमेकासाठी. कधी कधी कुणाचं वाईट झालं तर आम्हाला आनंद होतो. काय मुखातनं शब्द निघतो माहिती का, नाही देवानं त्यांचं बरोबर वाटोळं केलं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव कधीच कोणाचं वाटोळं करत नाही. उलट शास्त्रामध्ये असलेलं, वाईटानं जिंकला जाऊ नको तर बऱ्यानं वाईटाला जिंक, असं केल्यावर तो आपल्या शत्रूच्या डोक्यावरती निखाऱ्याची रास करशील, शत्रुत्व संपवतो. जर ख्रिस्ताचा प्रभाव तुमच्यावरती यायला पाहिजे तर ख्रिस्ताच्या आवरणाखाली तुम्ही यायला पाहिजे. का कठोरता तुमच्या अंतःकरणामध्ये? का तुम्ही रडू शकत नाही? का अंतःकरणामध्ये एवढी कठोरता आहे? का हृदय मृदू होत नाही? का द्वेषानं भरलेलं, मत्सरानं भरलेलं? इस्माईल रडतो, इस्माईलाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. स्तेफन रडतो, येशू ख्रिस्त रडतो, हगार रडती. एवढे सगळे रडणारे लोक सापडतात, एकही ख्रिस्ती व्यक्ती रडत नाही. एकाही व्यक्तीचं अंतःकरण तुटत नाही. एकाही व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू नाही. प्रभू कसा आशीर्वाद देईल? इस्माईल झुडपाखाली आला आणि इस्माईल आशीर्वादित झाला, प्रभाव त्याच्यावरती पडलेला आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, आज झुडपाखाली येत असताना आम्ही पाहिलं की तिथं प्रभूनं त्याला आशीर्वाद दिलेला आहे. एक मुद्दा लक्षात घ्या, आज रात्री जर तुम्ही झुडपाखाली आला, दोन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. एक, तुमचे डोळे अश्रूने भरणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत त्या डोळ्यामध्ये पाहिलेल्या अश्रूंच्या द्वारे देव त्यांना महानतेचा आशीर्वाद देणार आहे. महानतेचा आशीर्वाद, महान आशीर्वाद तुमच्यासाठी देणार आहे. मला वाटतं पुढच्या वचनाकडे जाण्याच्या अगोदर ऑफरिंगचं एक गीत गायलं जाईल आणि मग प्रभूचं भेट प्रभूला आपण देऊया. पुन्हा मी तुम्हाला सांगतो की उत्तम ते देवाला द्या. मीटिंग हे तुमच्यासाठी फार मोठी चॅलेंज असतं, मोठं आव्हान असतं. प्रत्येक मीटिंग तुमच्या जीवनामध्ये बदल करत असते आणि प्रत्येक मीटिंग तुमच्या परिस्थितीमध्ये बदल करत असते. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा देवावरती प्रेम करताना देवाला सर्वोत्तम ती भेट अर्पण करण्याचा प्रयत्न करा. का? कारण देवाला वाटतं जेव्हा त्याचे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांनी महानतेचा आशीर्वाद त्यांना द्यावा. म्हणून महानतेचा आशीर्वाद घेत असताना आपण देवाला सर्वोत्तम ती भेट अर्पण करूया. एक गीत गातील आणि त्यानंतर ऑफरिंग घेतलं जाईल आणि मग आपण पुढच्या वचनाकडे जाणार आहोत. येशू ख्रिस्त याच्याद्वारे तुमची मध्यस्थी स्वर्गातल्या देवापर्यंत पोहोचणार आहे आणि तिथून तुमचं रडणं ऐकलं जाऊन मरणाऱ्या
इश्माईलला जसं आणि त्या देवाने वाचवलं, आज रात्री तुमच्या तारणाचा, आज रात्री तुमच्या सुटकेचा, आज रात्री तुमच्या दुःखाचा अंत होणार आहे आणि तुम्हाला खरं तारण आणि खरा आनंद आणि खरं जीवन प्राप्त होणार आहे. म्हणून दुसरीकडे कुठं जायचं नाही, तर झुडपाखाली जायचं. झुडपाखाली. किती काळ रडत रडत जीवन जगणार आहात? किती काळ एकमेकांमध्ये अडकून पडणार आहात? हा सगळे लोक मरणाची, असं लिहिलंय तिथं, हगार इश्माईलच्या मरणाची वाट बघत आहेत. आणि आत्ता सुद्धा तसंच असतं. पहा, हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती डॉक्टर कधी कधी सांगतात, आता तुम्हाला निर्णय घ्यायचा, त्याचा व्हेंटिलेटर काढायचं का ठेवायचं. त्या नातेवाईक जे असतात ना, एक वाक्य त्यांच्या डोक्यातनं निघतं, तोंडातनं निघतं. ते काय म्हणतात माहिती का? किती बिल होऊ द्यायचं आणि किती वेळ वाट पाहायची, कुठपर्यंत आम्ही टिकून राहायचं. मला चांगलं आठवतं की एकदा आमच्या सोलापूरमध्ये एक स्टाफ नर्स होती आणि तिचा नवरा वारला. मग बरेच लोक सांत्वनासाठी गेले, मी पण त्या ठिकाणात सांत्वनासाठी गेलो. आणि सांत्वनासाठी गेल्यावर ती स्टाफ नर्स आली आणि ती मला म्हटली, एक बाळक पण होता, मी पण होतो, म्हटली अहो लवकर घेऊन चला, आम्हाला रात्रभर जागावं लागेल त्यांच्यासाठी, म्हणजे मयत लवकर करा. आम्ही सांत्वनासाठी गेलो, पण ती म्हणती या नवऱ्याला लवकर नेऊन पुरा, हे तुमचं जीवन आहे, इथं तुमचा अंत आहे, इथं तुमचं प्रेम संपतं. एकदा शरीरातला प्राण गेल्यावर या शरीरावरती कोणी प्रेम करत नाही. इश्माईलला ही गोष्ट ठाऊक होती, माझी आई फक्त मरणापर्यंत माझ्या सोबतीये, आता ती माझ्या मरणाची वाट बघत आहे, मी मेल्यानंतर मला तिथंच टाकून ती जाणार आहे. ती म्हणती बाणाच्या टप्प्यात की जाऊन ती रडत आहे. इश्माईलला माहितीये माझ्या समोर मृत्यू आहे, तुमच्या समोर सुद्धा मृत्यू आहे, तुमचा अंत, तुमचा शेवट हा फक्त मृत्यू आहे. तुम्ही कोणावरती प्रेम करू नका, पहिले स्वतःवरती प्रेम करायला शिका, कारण तुमचं जीवन मोलमान आहे. आणि या मोलमान जीवनाला जर किंमत प्राप्त झाली पाहिजे तर एका मध्यस्थीची गरज आहे, एका झुडपाची तुम्हाला गरज आहे. आणि आज रात्री मी तुम्हाला सांगतो, हे झुडूप तुमच्यावरती प्रेम करणारं झुडूप आहे. हगारेनं इश्माईलला मरणासाठी टाकलं, परंतु झुडपानं इश्माईलला जीवन दिलं. झुडपानं इश्माईलला जीवन दिलं. हगार मरणाची वाट बघत होती, पण झुडूप मध्यस्थी करत होतं आणि ते झुडूप सांगत होतं, हे देवा याला मरू देऊ नको. आणि परिणाम काय झाला माहिती का? असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, मला वाटतं 18 वचन वाचता का, उत्पत्तीचं पुस्तक आणि त्याचा 21वा अध्याय आणि त्याचं 18 वचन. इथं असं इब्री लोकांच्या पत्रामध्ये म्हटलं की एकच मध्यस्थ, झुडूप आमच्यासाठी मध्यस्थ आहे. या मध्यस्थानं मध्यस्थी केली. आणि 18 वचनामध्ये काय घडलं ते आम्ही वाचणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 21वा अध्याय आणि त्याचं 18 वचन. उत्पत्ती 18. उठ, मुलास उचलून आपल्या हाती घट्ट धर, त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. त्याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण. 18 वचनामध्ये तीन त्याला झुडपाखाली टाकून दिलं. ऐका बरं का, आज मीटिंगची शेवटची रात्र आहे, त्यानंतर तुम्ही इथून जाल, पण जाण्याच्या अगोदर तुम्ही आशीर्वादित होऊन जायला पाहिजे. 100% आशीर्वादित होऊन जायला पाहिजे. नाहीतर एवढ्या थंडीमध्ये तुम्ही बसता, 3 दिवस तुम्ही या ठिकाणामध्ये येऊन बसला, लाभ काय झाला तुमचा? गाणे ऐकले, मी संदेश दिला, तुम्ही जाताना म्हटला फार आशीर्वादित संदेश झाला, म्हणजे नेमकं काय झालं? काही लोक म्हणतात खूप छान सभा झाली. काय झालं तुमच्या जीवनात? काय घडलं? काय तुम्ही मरणापासून बाहेर आला? काय तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आशीर्वादाचा अनुभव घेतला? काय फलित? काय लाभ तुम्हाला झाला? तेव्हाशी तुमचं नातं कशा पद्धतीने प्रस्थापित झालं? इश्माईल त्या दिवशी त्याला झुडपाखाली टाकलं. इश्माईल रडत आहे, आईने झुडूप दाखवलं आणि झुडूप दाखवल्यावर इश्माईल झुडपाखाली रडायला लागला. आता झुडपाखाली रडायला लागल्यावर नीट ऐका शब्द, देव हगारीशी बोलला. देव हगारीशी बोलला. इथं काही लोक असे असतील, जसं हगारेनं इश्माईलला झुडपाकडे आणलं, तसं काही लोक या ठिकाणामध्ये तुम्हाला कोणीतरी हगारे सारखं इथं आणलं असेल, कोणीतरी सांगितलं असेल चला मीटिंगला चला, मीटिंगला चला आणि तिथं तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. तसं इश्माईलला
हागारीनं झुडपाकडे आणलं, तसं कोणीतरी तुम्हाला या सभेला घेऊन आलेलं असेल, कोणीतरी एक व्यक्ती, कोणतरी असेल. प्रभू येशू ख्रिस्त एका घरामध्ये प्रार्थना करत असताना 4 लोकांनी एका अपंग माणसाला, ज्याला पॅरालिसिस झालेला आहे, पक्षघात झाला, अशा पक्षघाती माणसाला त्या ठिकाणामध्ये आणलं. त्याने कौलं उचकटली आणि त्या व्यक्तीला येशूच्या जवळ पोहोचवलं. तुम्हाला कोणीतरी जवळ घेऊन आले, इश्माएलाला हागार जवळ घेऊन आले. तुम्ही सडनली या ठिकाणात आला, माहित नाही तुमच्याकडे काय प्रश्न आहेत, पण तुम्ही आला तसंच रडत खडत आला, इच्छा नसताना या ठिकाणामध्ये आला. इश्माएल पण त्याच्या आईने त्याला आणलं आणि इश्माएलाला झुडपाखाली टाकून दिलं. आता बघा, तो मरणार होता, त्याचा अंत होणार होता. तिथं स्पष्ट लिहिलं, याचं मरण माझ्या डोळ्याने मी पाहायला नको, याचं मरण माझ्या डोळ्याने पाहायला, म्हणजे तो मरणार. आणि इकडं हा इश्माएल झुडपाखाली रडतो आणि देव त्याची वाणी ऐकतो. आता काय झालं माहिती का, तिथं इश्माएला संबंधानं देव म्हणतो, हागारे तुझं पाणी संपलं, नीट ऐका, तुझं पाणी संपलं, भाकर संपली, पण काळजी करू नको. ऐका, कान उघडे ठेवा. जी गोष्ट मी तुमच्यासाठी बोलणार आहे, जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती गोष्ट तुमच्यासाठी फार हिताची आणि फार आशीर्वादाची, तुमच्या जीवनामध्ये बदल करणारी गोष्ट आहे. तो म्हटला, हागारे तुझ्या बाटलीतलं पाणी संपलं, तुझ्या मस्केतलं पाणी संपलं, काळजी करू नकोस, डोळे उघडून पहा, डोळे उघडून पहा. आणि तिने डोळे उघडून पाहिलं. पाणी संपल्यावर त्या रानामध्ये इश्माएलाच्या रडण्यानं परमेश्वरानं खडकातनं पाणी काढलं आणि असं लिहिलं, हागारेनं ते पाणी घेतलं आणि इश्माएलाला पाजलं. देवानं नुसतं पाणी दिलं नाही, बायबल सांगतं, तो म्हणतो याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. खडकातनं पाणी काढलं. बघा, येशू ख्रिस्त कुठं कुठं तुम्हाला दिसतो. झुडपामध्ये येशू आहे, करंतीकराच्या पत्राच्या आणि पहिल्या करंतीकराच्या पत्राच्या 10व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये म्हटलं, तो खडक तर ख्रिस्त आहे, तो खडक तर ख्रिस्त आहे. कोणता खडक? रानामध्ये इश्माएल रडत असताना मध्यस्थ करणारा झुडूप. आणि आता या त्याची मध्यस्थी कशी असणार आहे? इश्माएल जिवंत राहायला पाहिजे. खडक तर फुटल्याशिवाय पाणी येणार नाही, इश्माएल जिवंत राहणार नाही. आणि येशू पण म्हणतो, अहो ताणिल्यांनो, तुम्ही सर्व मजकडे या. सणाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त ते वाक्य बोलतो आणि म्हटला, सर्वजण मजकडे या, मी तुम्हाला पाणी देतो. येशू ख्रिस्त शमरोनी स्त्रीला पण म्हणतो, बाई तुम्हाला पाणी मागितलं असतं, मी तुला असं पाणी दिलं असतं, तुला परत कधी तहान लागली नसती. त्या बाईला पण येशू पाणी देण्यासंबंधानं बोलत आहे आणि तिला पाणी मागतो आणि मग म्हणतो की तू मला पाणी मागितलं असतं तर मी तुला पाणी दिलं असतं. इश्माएल त्या दिवशी पाणी मागतोय, त्या दिवशी इश्माएल पाणी मागतो. शमरोनी स्त्रीने पाणी मागितलं नाही, इश्माएल पाणी मागत आहे. इश्माएल रडत आहे आणि त्याच्या रडण्याच्या मोबदल्यामध्ये रानामध्ये खडक फोडला गेला, झरा फोडला गेला. आणि कालवरीच्या क्रुसावरती या खडकाला, या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कुशीमध्ये भाला भुसकला आणि शास्त्र सांगतं त्याच्यामध्ये रक्त आणि पाणी आलं. इश्माएल दासीपुत्र होता, त्याला क्षमेची गरज होती आणि त्या क्षमेच्या मोबदल्यामध्ये जसं खडकाला फोडलं, येशूची कुस फोडली, त्याच्यातनं रक्त आलं आणि रक्तावर म्हटलं, इश्माएल तुला दासीपुत्र आहे, तुला क्षमा केली, आता तुझ्या अपराध स्मरणार नाही. ज्याच्या अपराधांवर पांघरून घालण्यात आलं ते धन्य. धन्य म्हणजे आशीर्वादित. आणि इश्माएल आशीर्वादित झाला आणि प्रभू त्याच्या संबंधानं म्हटलं, याला उठव आणि याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. कान देऊ नये का? आज तुमच्याकडं क्षमेची गरज असताना तुम्हाला क्षमा मिळाली नसेल, परंतु झुडूप आहे ते तुम्हाला क्षमा करतं आणि नुसती क्षमा करत नाही, क्षमेबरोबर आशीर्वाद सुद्धा तुमच्यासाठी मोकळं करतं. ही या झुडपाची ताकद आहे, ही या झुडपाची ताकद आहे. खडक पडला, रक्त निघालं, पाणी निघालं. क्रुसावरती असताना येशूच्या कुशीमध्ये भाला बसवला, तो खडक फोडला, त्याच्यातनं पाणी निघालं, रक्त निघालं. रानामध्ये इश्माएल असताना देवानं खडक फोडला, खडकातनं पाणी काढलं आणि आम्ही तिथं पाहतो हा इश्माएल आशीर्वादित झाला. आज रात्री पहिली गोष्ट, आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणामध्ये त्या येशूकडे येणं फार गरजेचं आहे. म्हणून तिथं असं म्हटलं की त्या झुडपानं इश्माएलाला आशीर्वाद दिला आणि ते झुडूप आज इथं आहे.
मग झुडूप या ठिकाणामध्ये आहे, तर याचा अर्थ तुम्ही आशीर्वाद घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही हो. आमीन म्हणाल का? कसं काय देव तुम्हाला जाऊ देईल? मग बरेच लोक म्हणतात की, काही लोकांना मीटिंग मध्ये आशीर्वाद मिळाले का? नाही हो, आशीर्वाद नाही. रडला कुठं? इश्माईल रडला. आमचं काय असतं, बऱ्याच वेळा मीटिंग मध्ये गेल्यानंतर बुजगावण्यासारखं आम्ही जातो. बुजगावणं कळतं शेतामधलं. फक्त चिमण्या घाबरतात, पण ते बुजगाव नाही, ते कुणावरती हल्ला करत नाही. सैतान सुद्धा तुम्हाला बघताना म्हणतो, त्यांना माहिती आहे हे काय अजून 100 मीटिंग अटेंड केला तरी यांच्यात काय होणार नाही. 100 मीटिंग करू द्या, येऊ द्या बघता. हा तुम्ही रडला कुठं? इश्माईल रडला. आशीर्वाद तुम्हाला असाच मिळेल असं वाटतं का? तुम्हाला रडावं लागतं कधी कधी. जेवढे देवाचे संतगण होऊन गेले सगळे रडलेत. योसेफ असाच नाही बनला, तो रडला देवाजवळ. 11 पेंड्या त्याच्या पेंडीला नमन करण्याच्या अगोदर त्याला देखील रडण्याच्या अनुभवामध्ये जावं लागलं. शमूएलाचा जन्म तुम्हाला माहिती का असाच नाही झाला. शमूएलासाठी त्या हन्नेला रडावं लागलं, तेव्हा शमूएल अस्तित्वात आला. शलोमोन तुम्हाला असं वाटतं का अशाच पद्धतीने जन्माला आला? नाही. दावीद बतशेबेपासून झालेल्या मुलासाठी रडला, त्याने देवाजवळ उपवास केले, प्रार्थना केली. मग आम्ही पाहतो देवाच्या मंदिरात जाऊन त्यांनी भजन कीर्तन केलं आणि मग शलोमोनाचा जन्म झाला. एक आशीर्वाद तुम्हाला मिळण्यासाठी तुमच्या अंतःकरणाला फोडावं लागतं, तोडावं लागतं प्रियानो. असेच आशीर्वाद तुमच्या घरात, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवारामध्ये कधी येत नाही. सेन्सिटिव्ह तुम्ही बनलं पाहिजे, देवाच्या बाबतीमध्ये गंभीर असलं पाहिजे. येशू ख्रिस्त लाजरस कबरेमध्ये ठेवला आणि त्याची बहीण म्हणती याला मरून 4 दिवस झाले, आता त्याच्या प्रेतामध्ये दुर्गंधी येईल. येशू ख्रिस्त लाजरसला जिवंत करण्याच्या अगोदर रडला असं लिहिलेलं आहे आणि तो रडल्यावरती लाजरस बाहेर आलेला आहे. इश्माईल रडला झुडपाखाली. कुठे तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू? आशीर्वादासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये जी कणव असली पाहिजे. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला देवाकडे पाळक साहेबांनी प्रार्थना केली म्हणून तो बरा झालेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इथून पुढची वेळ पाळक साहेब. झुडूप आमच्या जीवनामध्ये फार मोठं परिवर्तन, फार मोठं बदल करत असतं, जी साक्ष आम्ही ऐकली. जेव्हा जेव्हा आम्ही प्रभूकडे येतो, आमची विनवणी, आमची प्रार्थना, आमची आरोळी आम्ही देवासमोर मांडतो, देव कधीच कठीण हृदयाचा नसतो. इश्माईल तो आशीर्वादित नव्हता. देवाची इच्छा अंतःकरणातनं त्याला आशीर्वाद देण्याची नव्हती, परंतु त्याचं रडणं, त्याची काकळूत, त्याची विनंती, ज्या पद्धतीनं तो देवासमोर आपलं मन मोकळं करत होता, रडत होता, बायबल सांगतं झुडपामुळं इश्माईलाच्या जीवनामध्ये आशीर्वादित आला. देवानं त्याला, हगारीला तो सांगतो की याला उचलून घे, कारण याच्यापासून मी एक महान राष्ट्र, मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. एक गोष्ट ध्यानात घ्या, जेव्हा तुमच्याकडं कुठलेच आशीर्वाद नसतात, परंतु देवाच्या मनामध्ये जर तुम्हाला जागा करायची असेल तर तुमचं मन तुम्हाला देवाकडे मोकळं करता आलं पाहिजे. आपलं मन देवाकडे मोकळे करा. जसं इश्माईल देवासमोर रडला, कधीतरी रडून बघा ना देवासमोर, कधीतरी त्याला विनंती सादर करा. किती काळ कठोर अंतःकरणानं जीवन व्यक्त करणार आहात. तुम्हाला माहिती का, रक्तस्रावी स्त्री सुद्धा एवढ्या लोकांमधनं ती बरं होण्याचं कारण काय, असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये. ती बोलत बोलत त्या ठिकाणात गेली, मी जाते त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते आणि बरी होते. आहे विनंती, तिची सादर करण्याची पद्धत आहे, इश्माईलाची पद्धत आहे. झुडपाखाली तो थांबला, रडायला त्याने सुरुवात केली आणि त्याचं रडणं देवानं ऐकलं आणि त्याला एक मोठा आशीर्वाद दिले. अजून एक गोष्ट आम्ही पाहणार आहोत, उत्पत्तीचं पुस्तक 22वा अध्याय आणि त्याचं 13 वचन. उत्पत्तीचं पुस्तक 22वा अध्याय आणि त्याचं 13 वचन. उत्पत्तीचं पुस्तक 22वा अध्याय 13 वचन.
या दासीच्या मुलापासूनही या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करीन. एक राष्ट्र निर्माण करील. कारण तो तुझे बीज आहे. तो तुझं बीज आहे. बीज आहे. 13 पुढे 13च्या पुढे. नंतर अब्राहमाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हागारेच्या खांद्यावर ठेवली. आता इकडं जर 22व्या अध्यायाच्या 13 वचनामध्ये अब्राम देवाला सांगतो, देव अब्रामाला सांगतो काळजी करू नकोस अब्राम, एक गोष्ट ध्यानात ठेव, या इस्माईल पासून सुद्धा एक राष्ट्र मी निर्माण करणार आहे. का तर तो तुझं बीज आहे, ते तुझं बीज आहे. इकडं तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कळेल की परमेश्वर बीजाला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. बीज म्हणून देवाच्या वचनामध्ये सांगितलं की परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही त्याचं बीज आहोत. त्याच्यानंतर असं म्हटलं जेवढे लोक विश्वास ठेवतात त्या विश्वासणाऱ्यांचा बाप कोण असेल तर विश्वासणाऱ्यांचा बाप आम्ही पाहतो अब्राम आहे. 22वा अध्याय वाचता का उत्पत्तीचं पुस्तक 22वा अध्याय आणि त्याचं 13 वचन, 21 नाही 22वा अध्याय 13 वचन, 21 का 22 22वा अध्याय 13 वचन. या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करीन. एक राष्ट्र निर्माण करेल. कारण तो तुझे बीज आहे. तो असं म्हणतो की तो तुझं बीज आहे. म्हणजे विश्वासणारा प्रत्येक व्यक्ती, आज रात्री तुम्ही विश्वासणारा व्यक्ती जर असाल, नीट ऐका, जर तुम्ही विश्वासणारा व्यक्ती असाल, म्हटलं नाही का जेव्हा येशू ख्रिस्त गाढवीच्या शिंगरावरती बसून त्याने यरुशलेमेत प्रवेश केला आणि पुष्कळ लोक जयघोष करत होते, ओरडत होते. शास्त्री पुरुष आले आणि ते म्हटले की पहा तुमचे शिष्य लोक ओरडत आहेत, त्यांना गप्प करा. त्यास येशू म्हटला हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील आणि धोंड्यापासून मी अब्रामाची संतती निर्माण करेल. म्हणजे बीज कोणामध्ये आहे? कोण बीज आहे? कोण विश्वासणारा व्यक्ती? अब्रामाचं बीज इस्माईल. तसं वास्तविक पाहता आशीर्वादित लोक तर इस्रायल राष्ट्र आहे. आम्हाला कुठं अधिकार आहे? आम्ही कुठं आशीर्वादित आहोत? कनानी बाई प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करताना म्हणती माझी मुलगी भूतानं जर्जर झालेली आहे, माझ्या मुलीला सुटका द्या. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो बाई मेजावरचं काढून कोणी कुत्र्याला घालत नाही, पहिली मुलं तृप्त होऊ दे. येऊ दे लोक, त्यांचं मूळ जे आहेत ते येऊ देत. आम्ही कोण आहोत? आम्ही त्याचं बीज आहोत, अब्रामाची संतती, त्याचं बीज आहोत, दासी पुत्र. आम्ही तर कधीच आशीर्वादाचं कारण बनू शकत नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, झुडूप प्रभू येशू ख्रिस्त, येशू जे बोलला ना या धोंड्यापासून अब्रामाची संतती, म्हणजे अब्रामाचं बीज मी निर्माण करेल. अब्रामाचं बीज. कोण अब्रामाचं बीज आहे? आम्ही धोंडे आहोत, पण आमच्यामध्ये अब्रामाचं बीज असल्या कारणानं येशू ख्रिस्त आमच्यासाठी मध्यस्थी करतो, झुडूप आमच्यासाठी मध्यस्थी करतं आणि मध्यस्थीच्या द्वारे आम्ही आशीर्वादित होतो. मध्यस्थीच्या द्वारे आम्ही आशीर्वादित नव्हतोच. कोण आमच्यासाठी रदबदली करणार आहे? मग कुसावरची प्रार्थना कुणासाठी होती? हे बाप्पा यांना क्षमा कर. कोणासाठी प्रार्थना? हे बाप्पा यांना क्षमा कर. हो, तुमच्या आणि माझ्यासाठी ती मध्यस्थी होती. हे झुडूप मध्यस्थी करतं. त्याच्या पलीकडे जाऊन अजून एक गोष्ट मला सांगतो, जाता जाता आणखीन एक मुद्दा सांगतो. अब्राम जेव्हा डोंगरावरती आराधना करण्यासाठी गेला, अर्पण करण्यासाठी गेला, नीट ऐका बरं का. आता मला तुम्हाला खूप काही सांगायचंय पण वेळेच्या अभावी 10च्या आत मला ते संपवायचंय. पण जाता जाता मी तुम्हाला सांगणार आहे झुडूप तुमच्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे. अब्राम डोंगरावरती आराधनेसाठी अर्पण करण्यासाठी गेला. इसाकाला त्यानं आपल्या बरोबर घेतलं आणि मग डोंगरावर जाताना त्याच्या बापा इसाकानं आपल्या बापाला विचारलं, बाबा आपल्याकडं सुरा आहे, आपल्याकडं लाकडं आहे, सगळं काही यज्ञाची आपण तयारी केलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये डोंगरावरती गेल्यावर आपल्यासाठी एडका कुठे आहे? नीट ऐका, प्रश्न आहे. आपण डोंगरावरती चाललो, तिथं यज्ञ करणार आहे, आराधनेच्या पद्धतीप्रमाणे यज्ञाच्या पद्धतीप्रमाणे सगळं काही आपल्या बरोबर आहे, पण आपल्याकडे एडका नाही. एडका कुठे आहे?
आता अब्राम एक वाक्य इसाकाला बोलतो, देव पाहून देईल, देव पाहून देईल. आता इथं हे तुम्ही जनरल वाचता, देव पाहून देईल, पण जेव्हा या झुडपाचा विचार करता तेव्हा तुम्हाला कळतं अब्राम त्यानं इसाकाला वेदीवरती ठेवलं, सुरा गळ्याजवळ आणला, त्या अब्रामाला देवाची वाणी ऐकायला मिळती आणि अशी वाणी बोलली, अब्रामा सूर्य आवर, तुझ्यासाठी मी एडका ठेवलेला आहे. आणि तो एडका कुठं अडकला होता? कुठं अडकला होता? झुडपात. आणि झुडूप कोण आहे? प्रभू येशू. म्हणजे जेव्हा तुम्ही उपासनेला जाता, आराधनेला जाता, अर्पण करता, तुमच्या अर्पणाचा आशीर्वाद झुडपामध्ये म्हणजे येशूमध्ये सगळे आशीर्वाद अडकलेले आहेत. सगळे आशीर्वाद येशूमध्ये. येशूला सोडून तुम्ही कसं काय आशीर्वाद मिळवू शकता? येशूला तुम्हाला ग्रहण करावंच लागणार, कारण तुमचे सगळे आशीर्वाद येशूमध्ये अडकून पडलेले आहेत. इसाक वाचायला पाहिजे तर झुडपाची गरज आहे. झुडपा जोपर्यंत झुडूप नाही तोपर्यंत एडका अडकणार कसा काय? तुमच्या जीवनामध्ये येशू नाही तर आशीर्वाद कसे काय अडकणार आहेत? तपासायचं का माझ्याकडे आशीर्वाद नाही, मग झुडूप कुठं आहे? झुडूप नाही तर कसं काय एडका अडकणार आहे? नोकरी नाही, नोकरी एडका आहे. काही लोक म्हणतात पळच माझ्यासाठी प्रार्थना करा मला नोकरी लागावी. मी प्रार्थना केल्यावर नोकरी लागणार नाही, येशू तुमच्याकडे असल्यावर तुम्हाला नोकरी लागणार आहे. त्याच्यामध्ये अडकलेला आशीर्वाद तुमचा येशूमध्ये अडकलेला. येशू सोडून कसा आशीर्वाद तुमच्याकडे येणार आहे? हे झुडूप आहे, झुडपाची ताकद आहे. आणि आज रात्री तीच गोष्ट ध्यानात ठेवा, जर तुमच्याकडे झुडूप नाही तर पहिल्यांदा झुडूप माझ्याकडे यायला पाहिजे, झुडूप माझ्याकडे यायला पाहिजे असं लिहिलंय. प्रभू येशू ख्रिस्त अनेक ठिकाणी प्रार्थनेसाठी चाललेला होता. पेत्र त्याच्यावर फिरत होता आणि मग पेत्राच्या घराजवळ आला आणि पेत्राला म्हटलं चल मला तुझ्या घरामध्ये यायचंय. पेत्राच्या घरामध्ये गेला. पेत्राची सासू तापानं आजारी पडलेली होती, फणफणून तिला ताप आला होता आणि येशू तिथं गेला. येशू गेल्यावर त्यानं त्याच्या सासूचा ताप काढून टाकला. म्हणजे झुडूप आल्यावर ताप बाहेर गेला ना. तुमच्याकडे ताप आहे, तुमच्याकडं प्रॉब्लेम आहेत, पण तुम्हाला येशू नकोय हो, झुडूप नको आहे. का हो झुडूप नको आहे? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. बघा, मोशेला डोंगरावरती देवानं बोलवलं, झुडूप जळत होत आणि जळत असलेल्या झुडपातनं देव मोशेशी एक गोष्ट बोलला. नीट ऐका बरं का. झुडपातनं आवाज आला, मोशे तुझ्या वाहना बाजूला काढून ठेव. कुठून वाणी आली? म्हणजे झुडपातनं देव आमच्याशी बोलतो. आता लोकांना येशू का नकोय? येशू बोलतो ना, गुटखा सोड, दारू सोड, तंबाखू सोड, व्यभिचार सोड, भांडणं सोड, मारामाऱ्या सोड, वाईट विचार सोड, द्वेष सोड, वाहना काढ. म्हणजे तुला राग बाहेर काढला पाहिजे, द्वेष बाहेर काढला पाहिजे, गुटखा सोडलं पाहिजे, तंबाखू सोडलं पाहिजे. मग लोकांना काय वाटतं? झुडूप नको पण येडका पाहिजे, झुडूप नको पण येडका पाहिजे. पण झुडूप येडका झुडपातच अडकणार आहे, आशीर्वाद झुडपात. आता झुडूप बोलणार आहे. झुडूप काय बोलतं? बाई तुझ्या नवऱ्याला बोलून आण. ती म्हणती माझ्याकडे नवरा नाही. झुडूप बोललं तुझ्याकडे नवरा नाही, तू व्यभिचार करत आहे. झुडूप काय बोलतं? जग काय त्वरा कर खाली, आज मला तुझ्या घरी यायचंय. आता या झुडपामध्ये आशीर्वाद आहे. ते झुडूप जक्काच्या घरामध्ये गेलं. आता झुडूप बोललं, त्याला बोललं त्वरा कर खाली. आता झुडूप त्याच्या घरी गेलं. जक्काय काय, मी कुणाचं कुभांडानं घेतलं? त्याला माहितीये आता तारण हे आशीर्वाद मला मिळायला पाहिजे, तर मला माझ्या वाहना बाजूला काढायच्या, म्हणजे मला माझं पाप सोडावं. मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट करत परत करतो. येशू म्हटला, झुडूप बोललं, आज या घराण्याला तारण प्राप्त झाली. एक गोष्ट मला सांगू का, या ग्राउंडवरती तुम्ही एक अशी व्यक्ती असाल, तुमचा एडका आज तुमच्या कबुलीवरती अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या वाहना बाजूला काढा आणि जाताना एडका बरोबर घेऊन जाल. एडका बरोबर घेऊन जाल. कोणती गोष्ट प्रभूला आवडत नाही? काय केलं पाहिजे प्रभूसाठी? कोणती गोष्ट प्रभू माझ्यामध्ये डोकवत? आशीर्वाद तर तुम्हाला मिळणारच आहे. इसाकाचा जीव वाचला पाहिजे. जर झुडूप नसतं तर एडका अडकला नसता, आणि एडका अडकला नसता तर इसाक मेला असता.
इस्माईल पण मरत होता, इसाक पण मरत होता. झुडपानं इस्माईलाला वाचवलं आणि आता झुडूप इसाकाला पण वाचवत आहे. का तर झुडपामध्ये एडका अडकलेला आहे. आज रात्री तीच गोष्ट सांगत आहे, तुमचा आशीर्वाद ख्रिस्तामध्ये अडकलेला आहे. पण ख्रिस्त तुम्हाला आशीर्वादित करण्याच्या अगोदर तुमच्याशी